मला असं वाटत होतं की अल्पसंख्याक समाजाचा एवढा एक नाव असलेला माणूस जातीपातीच्या राजकारणातला जे साहेबांना रिंगण केलंय त्याच्यात अडकणार नाही असं वाटलं होतं. पण ही रिंगण करणारी जी लोक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की हे रिंगण तुम्ही मोडलेलं नाही आहे. साहेबांना ह्या रिंगणमध्ये अडकून तुम्ही साहेबांचं नाव जे अख्ख्या कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीर पर्यंत होतं त्यांच्या नावाला तुम्ही कुठेतरी कालबोट लावण्याचा जे तुम्ही प्रयत्न केलेला आहे हे गडिंग्लज मधील जनता तर स्वीकारणार नाहीतच, पण कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीर मधील कुठेही जावा पुरोगामी गडिंग्लज शहरातली जनतेला हा निर्णय पटलेलाच नाही. म्हणजे मंत्री हसन मुश्रीफांना तुम्हाला तिकीट द्यायचं होतं, पण इथल्या काही लोकांच्यामुळे हे विरोध झाला. अगदी बरोबर आहे, जाणून बुजून विरोध केला. अगदी बरोबर आहे. कारण मी ज्या वेळेला नगरपालिकेच्या ह्या सगळी निवडणुकीची प्रोसिजर सुरू झाली, ज्यावेळेला मी मुलाखतीला गेलो त्यावेळेला मुलाखतीला साहेबांनी एका मिनिटात जे मला विचारलं तिथं मला खात्री होती की आपली तिकीट फायनल आहे. साहेबांनी सांगितलं विनोद तुला आदेश देतो त्या दिवशी तू फॉर्म भर. मी शहर अध्यक्ष सिद्धार्थजी बन्ने यांना विचारलं साहेबांचा आदेश काय आहे काय. सिद्धार्थ दादा म्हटले विनोद वेळ कमी आहे, तुम्ही उद्या सकाळी पहिला फॉर्म भरा. नगराध्यक्ष पदाचा पहिला फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोण भरला असेल तर तो स्वतः मी विनोद बिलावर. कारण मी कोणाकडे फॉर्म भरायसाठी गेलो नाही, कारण फॉर्म भरण्याची जी टेक्निकल पॉइंट्स होते ते मला सर्व मुद्दे माहित होते. सर्वाधिक फॉर्म भरून सर्वात फॉर्म जमा करणारा पहिला उमेदवार कोण असेल तर तो मी स्वतः विनोद बिलावर आहे.